नवनीत राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यामध्ये वार पलटवार रंगल्याचं पुन्हा एकदा दिसून येते। नवनीत राणा यांच्याकडून बच्चू कडूंचा सुपारी बहादर असा उल्लेख करण्यात आलाय। नवनीत राणाने बच्चू कडूंचा सुपारी बहादर असा उल्लेख केला आहे। तर नवनीत राणांच्या टीकेला बच्चू कडूंनीही जोरदार उत्तर दिलं। राणांच्या भाषणाला जनता महत्त्व देत नाही असं बच्चू कडू म्हणाले। त्यांचं वक्तव्य म्हणजे आग लागल्यानंतर आलेला धूर आहे असंही बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता या ठिकाणी वार पलटवार रंगल्याचं पाहायला मिळते। अमरावतीमधील माजी खासदार नवनीत राणा आणि दुसरीकडे आहेत महायुतीचा भाग असलेले बच्चू कडू, आमदार बच्चू कडू यांच्यामध्ये आता पुन्हा एकदा वार पलटवार रंगल्याचं दिसतंय। नवनीत राणा या भाजपकडून उमेदवार होत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, मात्र त्यांचा पराभव झाला आहे। तर दुसरीकडे आहेत आमदार बच्चू कडू जे सध्या महायुतीचाच भाग आहेत, सत्तेमध्ये सामील आहेत आणि या दोघांमध्ये या ठिकाणी वार पलटवार रंगलेले आहेत। नवनीत राणांनी बच्चू कडूंचा सुपारी बहादर असा उल्लेख केला तर त्याला बच्चू कडूंनी सुद्धा जोरदार उत्तर दिलं आहे। राणांच्या भाषणाला जनता महत्त्व देत नाही, त्यांचं वक्तव्य म्हणजे आग लागल्यानंतर आलेला धूर आहे असं बच्चू कडू म्हणाले। एक कंपनी 100 लोकांच्या रोजगारांसाठी त्या सुपारी बहादूर आणू शकला नाही आणि त्या कंपनी आणण्याचे मागे मी होती की या मतदारसंघामध्ये जे शेतकरी, जे शेतमजदूर आहे, जे बेरोजगार मुलं आहे, त्यांचे भविष्यासाठी आपण काम केलं पाहिजे आणि त्याकरिता मी काम करण्यासाठी निघाली होती। पण काही बेईमान लोक आहे ना, घरात राहून घरचे लोकांचे पाठीत खंजर खुपसणारे। मला असं वाटते त्यांच्या त्या भाषणाला कोणी आता फार महत्त्व देत नाही आणि आपण एखादा कोणी अशा पद्धतीने बोलत असेल तर आपण त्याच्याकडे लक्ष देणं मला वाटते फार काही महत्त्वाचं वाटत नाही। आग लागल्यानंतर आलेला धूर आहे तो, और धूर की कोई अवकात नाही होती, त्याचा काही अर्थ नसतं, त्याच्यानं आम्ही काही फार लक्ष देत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।